सर्वांना क्रांतिकारी जय भीम करतो। माझं नाव मोहन जाधव। आपल्या पुन्हा एकदा भेटीला येतो आहे। तत्पूर्वी अखंड विश्वाला शांतीचा समतेचा महान संदेश देणारे शाक्यमुनी तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वभूषण महामानव, भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना क्रांतिकारी जय भीम करतो, प्रणाम करतो आणि तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा जय भीम करतो। बंधूंनो, जर माझ्या भीमाचे आयुष्य शतकापार असते तर आज प्रत्येक बहुजनांच्या घराला सोन्याचे दार असते। आज एक छोटंसं गीत बाबासाहेबांच्या जीवनावरती मी घेऊन आलो आहे। भीमवाड्यात खेडोपाड्यात बाबासाहेबांची चळवळ कुठेतरी जिवंत राहिली पाहिजे या उद्देशाने आमच्यासारखे कार्यकर्ते, छोटे मोठे कलाकार या उद्देशाने प्रबोधनात्मक कार्यक्रम किंवा त्याच्या माध्यमातून साता समुद्रापलीकडे बाबासाहेबांचे विचार हे गेले पाहिजेत। परंतु या समाजामध्ये अशी काही लोक आहेत की बाबासाहेबांचं नावसुद्धा घ्यायला त्यांना लाज वाटते। म्हणजे एवढं बाबासाहेबांनी आपल्यासाठी करून ठेवलं आहे, या देशासाठी करून ठेवलं आहे, तरीसुद्धा आज त्यांना लाज वाटते। अक्षरशः त्यांना म्हणजे जय भीम म्हणायलासुद्धा लाज वाटते। असे लोक जन्मालाच का आले असं मला काय वेळी असं वाटतं। ज्या बाबासाहेबांनी आपल्याला घाणीतून वरती काढलं, आपण कोण होतो, कसे होतो हे जर त्यांना समजत नसेल तर ह्यांच्या आज कानाखाली जाळ काढण्याची गरज आहे। आणि म्हणून आमच्यासारखे कलाकार या ठिकाणी आम्हाला लेखणी हातात घ्यावी लागते। बंधूंनो, या ठिकाणी बाबासाहेबांच्या जीवनावरती एक छोटंसं गीत लिहिलं आहे। जर तुम्हाला ते आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा, पण कमेंट करायला विसरू नका। मी गीताला सुरुवात करतो आहे। गीताच्या शब्दाकडे लक्ष असू द्या आणि जर काय चुकी झाली असेल तर तुमचाच बंधू आहे। घटनेच्या पानावरती गाजे भीमाचं नाव, घटनेच्या पानावरती गाजे भीमाचं नाव, गाजे भीमाचं नाव, दिली लोकशाही भाव माझ्या भीमानराव। घटनेच्या पानावरती गाजे भीमाचं नाव, माझ्या नशिबी होता तो एक दुःखी काळ, माझ्या नशिबी होता तो एक दुःखी काळ, जन्मास आला बाळ त्यानं दाविला प्रकाश। बंधूंनो बघा, म्हणजे बाबासाहेबांचे उपकार आमच्यावरती अनंत कोटी असे उपकार आहेत। मी काय म्हणतोय, माझ्या नशिबी होता तो एक दुःखी काळ, जन्मास आला बाळ त्यानं दाविला प्रकाश। माझ्या नशिबी होता तो एक दुःखी काळ, जन्मास आला बाळ त्यानं दाविला प्रकाश। त्या प्रकाशात पुढं आम्ही हो, त्या प्रकाशात पुढं आम्ही जगाला त्या ठाव, जगाला त्या ठाव। घटनेच्या पानावरती गाजे भीमाचं नाव। पुढे काय म्हणतोय, मोठ्या मनाचा बाप लेकरांच्या गावोगाव, मोठ्या मनाचा बाप लेकरांच्या गावोगाव, असा घडविला भारत उभ्या जगाला त्या ठाव। स्वाभिमान जागा होई तवा हो, स्वाभिमान जागा होई तवा माझे मला ठाव, माझे मला ठाव। गाजे भीमाचं नाव, दिली लोकशाही भाव माझ्या भीमानराव। जीव होता त्याचा जोवर सदानंदाने तोवर, जीव होता त्याचा जोवर सदानंदाने तोवर, माय बाप भूमीसाठी जीवाचं करून रान, माय बाप भूमीसाठी जीवाचं करून रान, ऊन वादळ वाऱ्यात भीमा घेतली तू धाव। म्हणजे साधं सुद्धा नाही आहे। बाबासाहेबांनी साता समुद्र विलायतीत जाऊन शिक्षण घेतलं। कोणासाठी शिक्षण घेतलं? हा समाज, कितपत पडलेला समाज कुठेतरी जागा झाला पाहिजे, आपल्या पायावरती उभा राहिला पाहिजे। म्हणून बाबासाहेब नेहमी म्हणायचे की आज मी जो सुटाबुटात आंबेडकर जो राहतोय ना, तो आपला समाज माझ्याकडे बघून सुटाबुटात राहील। आणि म्हणून मला काय म्हणायचं आहे, जीव होता त्याचा जोवर सदानंदाने तोवर, माय बाप भूमीसाठी जीवाचं करून रान,
ऊन वादळ वाऱ्यात भीमा हो, ऊन वादळ वाऱ्यात भीमा घेतली तू धाव, घेतली तू धाव. गाजे भीमाचं नाव दिली लोकशाही भाव, माझ्या अभिमानराव. आणि या बंधूनो गीताचा शेवट करतोय. एक होती त्याची जात जनतेच्या कल्याणात, माझ्या भीमाने स्वता कांडीला पिंजून अंधार. एक होती त्याची जात जनतेच्या कल्याणात, माझ्या भीमाने स्वतः पिंजून कांडील अंधार. म्हणजे बाबासाहेबांच्या जीवनामध्ये एवढी दुःख होती, त्या दुःखावरती त्या संकटावरती त्यांनी मात केली. आणि आज आम्हाला जे दिवस दिसत आहेत त्याचा एक एक मिनिट एक एक क्षण बाबासाहेबांच्या नावावरती लिखित आहे. एवढं बाबासाहेबांनी आमच्यासाठी करून ठेवलं आहे. मी या गीताचा शेवट करताना असं म्हणतोय, एक होती त्याची जात म्हणजे एक होती त्याची जात जनतेच्या कल्याणात, माझ्या अभिमान स्वतः कांडीला पिंजून अंधार. मोहनाच्या मनी विचारांचे हो, मोहनाच्या मनी विचारांचे तूच दिले नाव, तूच दिले नाव. गाजे भीमाचं नाव दिली लोकशाही भाव, माझ्या अभिमानराव. धन्यवाद. जय भीम.